त्यांचे खोद आणखी थोडेसे. चांगला माणूस होणं हाच माझ्या लेखनाचा ध्यास. अशा भावना व्यक्त करणाऱ्या प्रसिद्ध कवयित्रीचे नाव आसावरी काकडे असे आहे. त्यांचा जन्म 1950 साली झाला. त्या मराठी व हिंदी भाषेच्या कवयित्री व गद्य लेखिका आहेत. त्यांचे अनु मनु शिरू, ऋतुचक्र, टिकटॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि तरीही काही बाकी राहील, बोल माधवी व 1992 साली राज्य पुरस्कार यांनी आसावरी काकडे यांना सन्मानित करण्यात आले आहे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत राहावे लागते. चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये. उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी, असा संदेश कवितेतून व्यक्त होतो. आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडेसेच पुढे गेलो तर यश निश्चितच मिळते. आणखी थोडेसे हा शब्द चिकाटी, जिद्द, आशावाद सूचित कर. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी. धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. सकारात्मक जीवन कसे जगावे व प्रयत्नवादी कसे असावे हा मोलाचा संदेश देताना कवयित्री म्हणतात, हे मानवा, तू निराश होऊ नकोस, दुःखाने खचून जाऊ नकोस. जमीन खणत राहा, म्हणजे तू कष्ट कर, तुझ्या कष्टाचे चीज होईल. तू हार मानू नको, आणखी थोडेसे खोद, जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल. जिद्दीने प्रयत्न कर, जीवन जगताना हिम्मत सोडू नको. हवं तर तू मोठ्या माणसांचा, अनुभवी माणसांचा सल्ला घे. सर्व माणसे स्वार्थी नसतात, काही प्रामाणिक माणसेही जगात असतात. हा विश्वास मनात असू दे. घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी. आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. ओठ घट्ट दाबून आतल्या आत दुःख सहन करू नकोस. तू स्वतःचा कोंडमारा करून स्वतःला त्रास करून घेऊ नको. अबोलपणे वेदना सहन करू नकोस. तुला हवं ते करण्याचा प्रयत्न कर. आत खोल मनात प्रत्येकाचे एक आनंदी गाणे दडलेले असते, ते शोध. ती पूर्ण करण्यासाठी धडपड. लोकनिंदेचा विचार सोडून तुझे आयुष्य मनसोक्त जगण्याचा प्रयत्न कर. अरे, झाडावरून मूकपणे गळणाऱ्या पानातही जन्मभराची वेदना साठलेली असते. ते गळताना दुःख करत नाही, पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते गळून पडते. पान जमिनीवर पडून, मातीत मिसळून, एकरूप होऊन, नवीन अंकुरातून हळूच मान वर काढून आपले अस्तित्व जगाला पुन्हा दाखवते. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून उंजळीत घ्यावी मनातली तळी. मुठीत काहीच नसताना उगाच ती भरलेलीच आहे असे म्हणू नये. म्हणजे स्वतःकडे काही सत्ता, संपत्ती, वैभव नसताना ते वैभव असल्याचा बडेजाव मिरवू नये. जे नाही त्याची हाव धरू नये. लोकांच्या गळ्यातील दागिने बघून, त्यांची श्रीमंती बघून आपल्याला त्याची हाव सुटू नये. ते बघून आपल्या मनात पाप येऊ नये. उलट उघड्या ओंजळीत मनात असलेली तळी व त्यातील गारवा धारण करावा. मनात जो ओलावा आहे त्याच्यामध्ये आनंद घ्यावा. तीच आपली समृद्धी समजावी. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. आलेल्या परिस्थितीला तोंड दे. भले आज तुझ्या जवळ काहीच नाही, पण तू तुझे प्रयत्न सोडू नको. कधी खचून जाऊ नको. कष्ट कर. तू तुझे चांगले कर्म करत राहा. एक ना एक दिवस नक्कीच तुझा असेल. तीच तुझी जिद्द आहे. म्हणून समृद्ध जगण्यासाठी आत्मबळ गरजेचे आहे. प्रयत्नवादी राहणे आवश्यक आहे. पाहिलत ना, संकटे कोणाला येत नाहीत, पण संकटांना भिवून न जाता, न डगमगता तोंड देता आलं पाहिजे. आलेल्या परिस्थितीशी सामना करता आला पाहिजे. लोकनिंदेकडे लक्ष न देता आपण आपले काम करत राहिले पाहिजे. तरच आपण एक यशस्वी व्यक्ती होऊ शकतो.